रोहित आणि आद्या 3-4 वर्षांचा सुखी संसार. पण हे खरं आहे का? यांचं लग्न झालं तेव्हा रोहितला आशीर्वाद द्यायला आई बाबा नव्हते आणि आद्याच्या आई वडिलांचा तर डिवोर्स झालेला. आद्याच्या आईला मात्र तिचा चॉईस आवडलेला असतो. म्हणूनच तिच्या आईच्या बुटीकमध्ये त्यांची आठवड्यातून एकदा तरी फेरी असायचीच. रोहित आणि त्याच्या मित्रांची मिळून एक कंपनी असते. आद्या तर एका प्री स्कूलची टीचर असते. तिचं काम तसंच जबाबदारीचं. तिच्या या जबाबदारीमुळेच शाळेने तिला सुद्धा धरून ठेवलेलं असतं. ती जे करायची ते इतर शिक्षक करतील याबद्दल मुख्याध्यापकांना जरा डाऊटच असतो. त्यांच्या जवळची लोक त्यांच्याबद्दल भरपूर बोलायची. ते म्हणायचे किती रोमॅन्टिक कपल आहे. त्यांचा वाद काय, कधी टोमणा सुद्धा मारला नाही एकमेकांना. हे करतात तोच खरा संसार. सगळं कसं एकदम गुडी गुडी. रोहितला ऑफिसमधून यायला उशीर झाला की आद्या काळजीत पडायची. तिला लगेच टेन्शन यायचं. पण इथे रोहित सोसायटीच्या मुलांसोबत चॅम्पियनशिपची प्रॅक्टिसमध्ये दंग. दर रविवारचा या मित्रांचा गेट टुगेदरचा प्रोग्राम ठरलेला. त्यातच एका मित्राचा साखरपुडा झालेला असतो. त्याचीच त्याने दिलेली ही पार्टी असते. पार्टीत 2 ग्रुप झालेले असतात. पुरुषांचे विषय म्हणजे ब्रेकअप कोणाकोणाचं झालं, तर बायकांचा सिरियलमध्ये काय काय चाललंय यावर चर्चा होते. डिवोर्सबद्दलही बोललं जातं. त्यातच रोहित आणि आद्याच्या रिलेशनची सुद्धा चर्चा होते. नुकतीच एंगेजमेंट झालेली एका मित्राची गर्लफ्रेंड म्हणते, सतत जर गोड गोड असेल ना तर काय मजा. थोडी लुटूपुटूची भांडणं तर असलीच पाहिजेत ना. आता इथे मात्र आद्याच्या मनात पाल चुकचुकते. त्या रात्री रोहित आर्याची चर्चा होते. त्यांचं ठरतं लुटूपुटूचं का होईना पण भांडण करायचं. रोहित म्हणतो आठवड्याचे वार आपण वाटून घ्यायचे. ज्या दिवशी ज्याचा वार त्या दिवशी त्याने समोरच्यावर वार करायचा. जितका टोकाचा संशय तितकं आपल्यासाठी बरं आहे की. समोरच्याने डिफेंड पण करायचं असं त्यांचं ठरतं. आणि रविवारी गेट टुगेदरला सगळ्या मित्रांना सांगून टाकायचं की आता झालं पॅचअप म्हणून. सोमवार उजाडतो. भांडणाचा पहिला दिवस. शेजारच्या बीबीसी काकूंसाठी हे खाद्यच असतं. आता सगळीकडे बोंबाबोंब ठरलेली. रोहित आद्याकडे काम करणारी सावित्री. नवरा तिच्या मागे लागलेला असतो कारण त्याला तिला हार द्यायचा असतो. पण सावित्री तो नाकारते. तिला त्याच्या काळ्या पैशातनं आलेलं सोनं नको हवं असतं. काकूंकडून भांडणाची न्यूज सावित्रीपर्यंत पोचते. सावित्रीच्या पुढ्यातही त्यांचं खोटनाटं भांडण ते चालूच ठेवतात. रोहित ऑफिसमध्ये गेल्यावर दीपक सकट सगळ्यांनाच धारेवर धरतो. ही फक्त त्याची एक ॲक्टिंग असते. शालू बहिणींकडे कामावर गेल्यावर सावित्री त्यांना रोहित आद्याचं खरंच भांडण झाल्याचं सांगते. कारण रोहितच्या नाश्त्यामध्ये मॅडमचा केस सापडला ती म्हणते. आता ही बातमी शालू बहिणींकडे आली म्हणजे वाऱ्यासारखी पसरली. पण बातमीची रूपं मात्र वेगवेगळी असतात. रोहितच्या नाश्त्यात आद्याने टिकटॉक मिसळलं. तीच प्लेट मग त्याने आद्याला फेकून मारली. रोहितने आद्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. सावित्री आली म्हणून वाचली आद्या. आद्या शाळेत असते. रोहित तिला फोन लावतो. शेवटी तो तिच्या कलिगला फोन करतो. तिला आद्याबद्दल विचारतो. तिचा मूड कसा आहे ते विचारतो. खरंच भांडण झालंय हे मित्रांनाही कळावं म्हणून त्याची ही ॲक्टिंग चाललेली असते. शेवटी त्याचे मित्र आद्याला फोन लावतात. दोघांमध्ये खरंच वाजलंय असं त्यांना वाटतं. घरी आल्यावर ही दोघं मात्र त्यांचं भांडण एन्जॉय करत असतात. सावित्री ही तिच्या नवऱ्याला म्हणते, ते दोघं एकमेकांना एवढे जपायचे तरी हे दिवस मग आपल्यासारख्यांचं काय होणार. बातमी आद्याच्या आईपर्यंत पोचते. दुसऱ्या दिवशी ती आरशावर नोट लिहून आंघोळीला जाते. सावित्री पूजा करते दिसल्यावर तो तिच्याशी ॲक्शन करून बोलतो. तेवढ्यात आद्या खाली येते. त्यांच्यावर खोटा खोटा संशय घेते. ऑफिसचे मित्र नैनाला पुढे करतात. रोहित नैनाला म्हणतो, मला घरी जावंसच वाटत नाहीये, सतत संशय. तेवढ्यात आद्याचा त्याला फोन येतो. आता नैनावरून आद्या संशय घ्यायला सुरुवात करते. तो आद्याला म्हणतो, तुला काय मी गॅरेजवाला वाटलो 1000 ठिकाणी स्टेपना पेरून ठेवायला. तो तिच्यावर रागावतो. नैना तिथून पळ काढते. घरी यायला निघालेल्या रोहितच्या पायथीवर आद्या असते. तो कोणाशी बोलतो याचे ती फोटोज काढून ठेवते. रोहितला त्याचे मित्र फोन करून आद्याने पाठलाग करून फोटो काढल्याचं सांगतात. रोहित आद्याला याचा जाब विचारतो. सावित्री आल्यावर डबल ॲक्टिंग त्यांची चालू होते. तो सावित्रीलाच विचारतो, काय केलं की हिचा माझ्यावर विश्वास बसेल. नाटक आता सोसायटीवाल्यांपुढेही चालूच ठेवायचं असतं. ते रोहितला भरपूर समजावतात. बायकोवर कशाला संशय घ्यायचा. इथे तर रोहितने सोसायटीवाल्या नवऱ्यांमध्येच त्यांच्या बायकांबद्दल गैरसमजुतीचं भूत पेरलेलं असतं. तेवढ्यात एक मुलगा त्याला तुझ्या घरी राडा झालाय सांगायला येतो. रोहित इतरांबरोबर घरी येतो. तिथे सावित्रीचा नवरा येऊन बसलेला असतो. तो रोहितला धमकी देतो. आपल्या बहिणीला धमकी द्यायची नाही, नाहीतर एका फाईटमध्येच आउट करीन. तिथे आद्या येऊन त्याला अडवते. त्याला म्हणते, दादा कसेही असले तरी माझे यजमान आहेत ते. सावित्रीने रोहितला समजवण्यासाठी सत्यवानला बोलवलेलं असतं. सत्यवान पुरावे दाखवतो जे रोहितच्या विरोधातले असतात. सोसायटीवाले नवरे त्यांच्या बायकांवर संशय घेतात.
त्यात चालू वहिनीही असतात. त्यांचा नवरा त्यांना विचारतो, काय ग, तू शिवण क्लासला जातेस की भरतनाट्यमच्या क्लासला? आता नवरा बायकोंमध्येच तू मैमय होते. प्रकरण वाढतंय बघितल्यावर आद्या सत्यवानला तिथून निघायची विनंती करते. तरीही निघताना तो रोहितला धमकी देतो. संशय घेण्यात आठवडा निघून जातो. रविवार उजाडतो. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी सरप्राईज दिलेलं असतं. ते पॅचअप करायची गळ घालतात. दोघे परत एक होतात. इथे नैना तिच्या मैत्रिणीबद्दल सांगत असते. तिच्या नवऱ्याने एक्स्ट्रा सिम कार्ड घेतलेलं असतं, पण तिला याबद्दल त्याची कल्पनाच नसते. तितक्यात रोहितला कुणाचा तरी फोन येतो. आद्याचं लक्ष तिथे जातं. ती त्याला विचारायला येते, कुणाचा फोन होता? तो मोघमच उत्तर देतो, कामाचा. आद्या याबद्दल डायरीत लिहिते, पण रोहितच्या मनातलं तो व्यक्त करतो. आद्यासाठी त्याने कार बुक केलेली असते. त्या डीलरचाच त्याला फोन आलेला असतो. आद्यासाठी तो सरप्राईज देणार असतो. ऑफिसला निघताना दारात सत्यवान हजर. त्याला सावित्रीने बोलवलेलं असतं. रोहित आद्याचं पॅचअप झाल्याचं त्याला कळतं, म्हणून तो गिफ्ट घेऊन आलेला असतो. 2 नंबरच्या पैशाने गिफ्ट आणलेलं बघून सावित्री नवऱ्याला बदडते. रोहितला त्याच्या मैत्रिणीने निशाने बँकेत बोलवलेलं असतं. तेवढ्यात तिथे आद्या येते. मागून तिची आई येते. रोहितला बघून ती तिला विचारते, मला वाटलं होतं तुमचं सगळं छान चाललंय. एकदा माझ्याही आयुष्यात अशी फेज आली होती. रोहितला भेटलेली त्याची मैत्रीण तिच्या डिवोर्सबद्दल त्याला सांगत असते. तिच्या नवऱ्याचा प्रॉब्लेम असतो की ही सुंदर नाही. रोहित म्हणतो, अरे मी तर आद्या पुढे तर काहीच नाही, तरी आमचं सगळं छान चाललंय. असं काही नसतं ग. ती निघून गेल्यावर तो आद्याला फोन लावतो. ती घरी असल्याचं सांगते, पण आद्या त्याला हॉटेलमध्ये दिसते. आद्या तिच्या मित्राबरोबर शरद बरोबर असते. तो तिला सांगतो निशाचं कुणावर तरी अफेअर चालू आहे. आद्या मनातल्या मनात रोहित बरोबर अफेअर असल्याचं पुटपुटते. रात्री जेवताना दोघेही एकमेकांना विचारतात, तुला मला काही सांगायचंय का? संशयाचं वादळ घोंगावत असतं. दोघेही एकमेकांना नावं ठेवतात. या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी फ्रेंड्स पिकनिक अरेंज करतात. करण आणि निशा सुद्धा त्यांच्याबरोबर पिकनिकला असतात. रोहितशी निशा बोलायला येते. अचानक दार लॉक होतं. दोघे आत अडकतात. बाहेर आद्या येते. तिला दोघांबद्दल संशय येतो. शेवटी एकदाचं दार उघडतं. रोहित तिला सांगतो, आम्ही गेम खेळत होतो. तिघे मित्र एकत्र असताना रोहित त्यांना सांगतो, माझं आणि निशाचं तसं काहीच नाहीये. त्याचा मित्र म्हणतो, तसं तर शरद आणि आद्याचंही नसेल. डोळे उघडे ठेवून बघायला शिक जरा. आद्या आईच्या घरी गेलेली असते. रोहित इथे जातो, पण इथे दृश्य वेगळं असतं. आद्याच्या आईने वकिलांना बोलवलेलं असतं. आद्याची फक्त एक सही आणि काम होणार असतं. रोहित तसाच माघारी फिरतो. हे बोलणं चाललेलं असतं तिच्या वडिलांच्या पेपर्स विषयी, पण रोहितला भलतंच वाटतं. तिच्या आईचं म्हणणं असतं, एकदा पैसा आला की सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. याचा परिणाम मात्र उलट होतो. रोहितने आद्याला डिव्होर्सची नोटीस पाठवलेली असते. तिची आई टॅरो कार्ड रीडर असते. तिला एक कार्ड काढायला सांगते. आद्या तसं करते. कार्डवर हे चित्र असतं, पण तिची आई तिला खरं न सांगता म्हणते, तुझ्या जीवाला जवळच्या व्यक्तीपासूनच धोका आहे. अचानक रात्री संदीपचा ऑफिसमधून फोन येतो. त्याला रोहितचा पीसी कामासाठी हवा असतो, पण त्यात स्पेस नसते. तो रोहितला विचारतो, कुठलं फोल्डर उडवून टाकू? रोहित म्हणतो, आद्या, मला आता काही गरज नाही आहे त्याची. तिथे आलेल्या आद्याला हे ऐकू येतं. आद्याच्या मॉमने सांगितलेलं भविष्य खरं होताना तिला वाटतं. आता उपाय म्हणून ती सत्यवानकडे मदत मागायला येते. रोहितचं आणि निशाचं लफडं असल्याचं ती सांगते. त्याने माझ्या नावाची सुपारी दिली आहे, ती त्याला म्हणते. पण करणार काय? सत्यवानचा श्रावण चालू असतो, त्यामुळे तो काहीच करू शकणार नसतो. तरी तो तिला सांगतो, ज्या दिवशी श्रावण संपेल ना, त्या दिवशी तो ढगात असेल. ती त्याला म्हणते, पण त्याआधी त्याने मलाच संपवलं तर? तो तिला एक गन देतो. सावित्री ते पाहते. ती रात्री रोहितला येऊन सत्यवानने गन दिल्याचं सांगते. रोहित तिची बॅग चेक करतो. त्याला त्यात गन सापडते. फ्रेश होऊन आद्या बाहेर येते. तिला तिची बॅग उघडलेली दिसते. ती धावत येऊन बॅग चेक करते. रोहित तिथे येतो. काय शोधतेस? तिला विचारतो. ती लोशन म्हणते, पण तो गन दाखवतो आणि म्हणतो, मला मारणार आहेस? तो तिच्यावर अटॅक करतो. फ्रेश व्हायला गेलेल्या आद्याला हे सगळं होईल असं वाटत असतं, पण असं काहीच झालेलं नसतं. ती बाहेर येऊन बॅग चेक करते. सावित्री सत्यवानची गन घेऊन रोहितला देते. खऱ्या युद्धाला आता सुरुवात होणार असते. व्हिडिओ गेम खेळताना त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चाललेले असतात. तेवढ्यात बेल वाजते. दारात तिचे बाबा असतात. रोहित पेट्रोल भरायला बाहेर पडलेला असतो. ती बाबांना रात्री थांबण्याचा आग्रह करते. ते तिला जमिनीचे पेपर्स द्यायला आलेले असतात. ती त्यांची माफी मागत म्हणते, मला हे सगळं करायचं नव्हतं. पण तिच्या बाबांना तिच्या आईचा स्वभाव चांगलाच माहीत असतो. ते तिला रोहित आणि तिच्या नात्याबद्दल विचारतात. ते दोघे डिवोर्स घेणार आहेत हे त्यांच्या कानावर आलेलं असतं. यात आईचा सहभाग असल्याचं ते म्हणतात. पण आद्या आईची बाजू घेऊन म्हणते, उगाच आईवर चिडू नका. त्याने आधी डिवोर्स पेपर्स पाठवले, मग मी काय करायला हवं होतं? वडील तिला विचारतात,
या विषयावर तुम्ही समोरासमोर बसून बोललात तरी का? भांडण्यातच सगळी एनर्जी जाते, ती म्हणते. ते तिला समजावत म्हणतात, तुम्ही एकमेकांशी बोला, हा प्रश्न ताबडतोब सुटेल. संसार टिकवणं खूप मेहनतीचं काम आहे, पण तो मोडायला एक चूकही कारणीभूत ठरते. संसार टिकवणं हे आजकालच्या मुलांना जमतच नाहीये. इथे येतोय तो अहमपणा. तिचे बाबा रोहितशीही बोलतात. रोहितला आद्याची आई कजाग आहे याची कल्पना असते. बाबा त्याला समजावत म्हणतात, तुमच्यात कम्युनिकेशन गॅप आहे. सुरुवात कोणी केली हे महत्वाचं नाही, पण संपवणार कोण हे महत्वाचं आहे. पण ते काम तू करावंस असं मला वाटतं. बाबा निघून गेल्यावर दोघे समोरासमोर बसून बोलायला सुरुवात करतात. तिने त्याच्यासाठी तंदुरी बनवलेली असते, पण त्याला तिच्याबद्दल शंका येते, कारण तिने स्वतः मात्र श्रावण आहे म्हणत ते खाणं टाळलेलं असतं. रोहित दोघांसाठी ज्यूस घेऊन येतो. आता तिला त्याच्याबद्दल शंका येते. ती तो ग्लास खाली पाडून देते. उसायला नॅपकिन आणते म्हणत बाहेर पळ काढते. रोहित गन घेऊन खाली येतो, पण त्याला फक्त कारचा आवाजच ऐकू येतो. आद्याने तिथून पळ काढलेला असतो. ती आईकडे येते. आई तिला म्हणते, मी तुला अगोदरपासूनच सांगितलं होतं, तो माणूस फ्रॉड आहे, पण तू ऐकलं नाहीस. रोहित मित्रांना येऊन भेटतो. त्याला निशाचा फोन येतो, पण त्याला आता कुठल्याच महिलेचा संपर्क नको हवा असतो. इथे आद्यालाही शरदचा फोन येतो. ती आईला सांगते, त्याचं आणि निशाचं परत जुळल्याचं तो सांगतोय. शरद निशाचं जुळल्याची बातमी रोहितलाही कळते. प्रश्न तिला आणि त्याला दोघांनाही पडतात. जर यांचं जुळलं तर रोहित आणि निशा, शरद आणि आद्या हे कधी होतं तरी का? दुसरा दिवस रविवार, मित्रांचा एकत्र येण्याचा दिवस. आद्या आईला सांगते, रोहित घरी नसणार, मी डिवोर्सचे पेपर्स घ्यायला जाते. आता आईचं मनही विरघळतं. ती आद्याला म्हणते, तुझी चाललेली घालमेल मला दिसतेय, नको डिवोर्सचा विचार करू. पण आद्या निघून जाते. रोहितही कंटाळून घरी जायला निघतो. आद्या पेपर्स घ्यायला आलेली असते. तिला चाहूल लागते. ती गन घेते. कुणीतरी घरी असल्याची जाणीव रोहितलाही होते. तोही गन घेतो. भांडताना त्यांचे एक एक मुद्दे क्लिअर होत जातात. रोहितने आद्याला गाडी घेण्यासाठी डीलरला फोन केल्याचं तो तिला सांगतो. तीही म्हणते, बाबांच्या जमिनीचे पेपर्स होते, त्यामुळे वकील आले होते. संशयाचं वादळ कधीच धुसर झालेलं असतं. आद्या रोहितच्या घरातून आवाज येतोय म्हणून सोसायटीतली माणसं दारात येतात. ते व्हिडिओ गेमचं कारण पुढे करतात. शेवटी त्यांचा गेम तर यशस्वी झालेला असतो. त्यांना बेस्ट कपलचा पुरस्कारही मिळतो.